तर अणुशक्तीनगरमधून सना मलिक मागे पडलेले आहेत। पवार गटाचे फहाद अहमद सध्या आघाडीवर आहेत। इगतपुरीमध्ये दादा गटाचे हिरामण खोसकर आघाडीवर आहेत। अजित पवार बारामतीमधून तिसऱ्या फेरी अखेर 9206 मतांनी आघाडीवर आहेत। इगतपुरी मतदारसंघातून तिसऱ्या फेरी अखेर अजित पवार गटाचे हिरामण खोसकर 3600 मतांनी बारामतीमध्ये हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय। बारामतीमध्ये अजित पवार आघाडीवर आहेत। तिसऱ्या फेरी अखेर अजित पवारांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे। योगेंद्र पवार हे सध्या पिछाडीवर आहे। तर महायुती सध्या 154 जागांवर आघाडीवर आहे। भाजप आता 98 जागांवर शतक गाठण्यासाठी भाजपला केवळ 2 जागांची गरज आहे। महायुती 154 तर महाविकास आघाडी 122 जागांवर आघाडीवर आहे। विखे पाटील आघाडीवर। तर घनसावंगीमध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे 1900 मतांनी पिछाडीवर गेलेले आहे। साकोलीमध्ये नाना पटोले आघाडीवर आहे। महायुती 154 जागांवर आघाडीवर आणि महाविकास आघाडी आता 122 जागांवर आघाडीवर। साकोलीमध्ये नाना पटोले यांची आघाडी। दुसऱ्या फेरी अखेरीस 660 मतांची आघाडी। तर घनसावंगीमध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे 1900 मतांनी पिछाडीवर। राजेश टोपे यांच्या रूपानं शरद पवार गटाला मोठा धक्का। तर राजेश टोपे 1900 मतांनी पिछाडीवर। भाजप 98, शिवसेना 38, राष्ट्रवादी 20। तर कोल्हापूर उत्तरमध्ये